बनवलंय कटाची आमटी, भात, पुरणपोळी, पापड आणि मला मी बघा नुसती खाऊन बघण्याचं कशी आहे. हे गाइस, वेलकम बॅक टू सनी अँड मैरी यूट्यूब चॅनल. कारण होळी सगळ्यांना आमच्याकडून हॅपी होली. तर चला, आज होळीचं स्पेशल पुरणपोळी ही बनवणार आहे. तर आपण तो ब्लॉग बघूया. तर मागच्या होळीला आम्ही कदाचित नव्हतं बनवलं ना, मागच्या होळीला नव्हतं बनवलं. चला आपण रेसिपीची आता सुरुवात करूया. पुरणपोळी कशी बनवते कशी नाही तुम्हाला आता सगळी रेसिपी दाखवतो. आणि आता आमचा ऑलरेडी एक पुरणपोळीवर ब्लॉग झालेला आहे, पण तेव्हा माझी पुरणपोळी एवढी बरोबर नव्हती बनली. तर आज मी ट्राय करणार एकदम छान बनवण्यासाठी. बिकॉज मागच्या वेळी मला वाटतं की बरोबर नाही बनली, यावेळी नक्कीच चांगली बनेल असं वाटतंय मला. तर बघूया आपण. चला आता काय काय ऍड केलं याच्यामध्ये हळद, मीठ आणि तेल ऍड करायचं आहे आणि शिजून घ्यायचे. आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या डाळीच्या. डाळ कसली आहे? चण्याची डाळ. ऑइल टाकायचं आहे. आपण आता 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि डाळी बरोबर डाळ शिजली आहे 3 शिट्ट्यांमध्ये. बघू शकता तुम्ही, सॉफ्ट अशी शिजली आहे. हां थांब. हे बघा शिजली छान डाळ. आणि हे पाणी आपण कटाची आमटी बनवणार आहे. रस्सा असतो एक, पुरणपोळी सोबत आमटी असते, रस्सा भाजी. त्याच्यासाठी आपण हे डाळीचं पाणी काढून घेतलंय आणि ही डाळ आपल्याला पुरणपोळीसाठी यूज करायची आहे. थोडंसं तूप टाकलंय आणि डाळ आपली 1.5 वाटी डाळ आहे आणि त्याला बरोबर 1.5 वाटी गोड. मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे सारण मस्त मिक्स झालेलं आहे. तर आपण चेक कसं करायचं, हे असं उभं राहायला पाहिजे चमचा ह्याच्यात, म्हणजे समजायचं मिक्स झालंय. आणि आता आपल्याला पुरण करायचं आहे. याचं इलायची पावडर मिक्स करूया. ही रेडीमेड इलायची पावडर आहे, आपण थोडीशी टाकू. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा. मला इलायची पावडर आवडते, तुम्ही बऱ्यापैकी ॲड करताय. आणि हे जायफळ आहे, हे याच्याने पण स्वाद मस्त येतो. आपण हे पण टाकूया त्याच्यात. बस गॅस बंद करूया आपण. आता आपलं सारण रेडी. आता हे थंड होऊ द्या, मग आपण पुरण यंत्रामध्ये ते आपण हे सारण बनवून घ्यायचं. नेहमीप्रमाणे मी याला काम दिलंय, पुरण यंत्रामध्ये पुरण वाटायचं. तर अशा प्रकारे आपण पुरण वाटून घेऊया. आता आपण पीठ मळून घेऊया. त्याच्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी मैदा घेतलाय. लास्ट टाइम मी फक्त गव्हाच्या पिठाचा केलेला, पण यावेळी मी मैदा पण ॲड करून बघते कशा बनतात काय. आता थोडंसं मीठ टाकलंय आणि पाणी घेतलं, याच्यामुळे थोडीशी हळद टाकले रंग येण्यासाठी. आता आपण हे पीठ मळून घेऊया. मस्त असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं. याच्यामध्ये तेल जास्त ॲड करायचं होतं, म्हणजे तुम्ही सॉफ्ट होतं. त्याच्याने पुरणपोळी मस्त नरम होणार. पुरण वाटून घेतलं आपण आता. त्यावेळेचं मस्त झालं पुरण, घट्ट असं. तूप गरम करते. असा गोळा बनवून घ्यायचा बघा, म्हणजे पीठ बरोबर झालेलं आहे समजतं. आता हे आपण याच्यात भरूया. इथे मैद्याचं पीठ घेतलंय लाटण्यासाठी, गव्हाचं नाही घेतलंय, म्हणजे ते चिटकणार नाही आपल्या पुरण, म्हणजे फाटणार नाही आणि चिटकणार नाही, लाटल्या जातील मस्त. अलगद असं प्रेस करायचं त्याला. गॅस मोठा करून आणि खूप सुंदर साईडने असं
फुगली ना, बघा कशी फुगली आहे छान. तेच वाट बघत होती मी, कधी फुगते कधी फुगते. फुगली बघा एकदाची. बघा मस्त अशी फुगली आहे. चला काढूया. मागच्या यापेक्षा छान बनल्यात ना यावेळी. आता ही पुरणपोळी बघा मस्त अशी फुगली आहे. एकदा मस्त तूप बीप लावून मस्त खायचं एकदा. तर हे बघा मस्त पुरणपोळ्या केलेल्या आहेत. तर आता मस्त आज जेवण झालेलं आहे आणि आज आमचा सोमवारचा दोघांचा पण उपास झालेला आहे. की मी उपास करतो तर हिचा पण उपासच होऊन जातो, कारण की ही पण दुपारी जेवत नाही. तर आता बघूया आपण जेवण कसं बनवलं. मस्त जेवण झालं. मस्त बनवलंय. कटाची आमटी, भात, पुरणपोळी, पापड आणि मी बघा काय घेतलंय, दूध आणि पुरणपोळी. याला बोलली तसं खा, तर हा खात नाही, याला नाही आवडत तसं. मला ती दुधासोबत नाही आवडत. तर आपण पहिला टेस्ट बघूया याची कशी आहे. करून बघ. पुरणपोळी पण एकदम मस्त झाले, सॉफ्ट झाले. हो. खाऊन बघ. दुधासोबत पण खाऊन बघ एकदा. नुसती खाऊन बघ, नाही तर ॲक्च्युली ना कॉम्बिनेशन चांगलं लागतं. हे तिखट आणि ते गोड मस्त लागतं. म्हणून मला दुधासोबत नाही आवडत. हा, पुरणपोळी नुसती खायला मला कधी आवडत नाही, पण आज जे कॉम्बिनेशन आहे ना, हे कॉम्बिनेशन मी फर्स्ट टाइम खातोय. माझी मम्मी पण बनवायची, पण मी कधी कधी घरी ट्राय नाही केलं. तर मस्त लागतं हे, टेस्टला पण मस्त लागलं. आता दोन्ही कॉम्बिनेशन मला मेन आवडलं, तिखट आणि गोड. आता ही दूध आणि पुरणपोळीचा टेस्ट करतोय. कशी आहे? छान झाले पुरणपोळी. मागच्या वेळेपेक्षा आताच्या मस्त झाल्यात एकदम. मागच्या वेळेस जरा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये. याच्या मस्त झाल्यात, सॉफ्ट पण झाल्यात आणि फुगलेल्या पण. एक नंबर. आणि मला तर आवडतातच पुरणपोळी, जसं तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. आणि त्याच्यामुळे मला लहानपणापासून होळी हा सण खूप आवडतो, कारण होळीला मोस्टली पुरणपोळ्या बनवतात आज. आणि टेस्ट पण छान झाल्यात, मस्त झाले. तर चला आपण आता व्लॉग एंड करूया. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा, सगळं बनवून बघा आणि असं कॉम्बिनेशन खाऊन बघा, मस्त वाटतं एकदम.